भाजपकडून मुंबईत नमो युवा रनचं आयोजन। कोस्टल रोडवर आयोजित नमो रनमध्ये अनेक सेलिब्रिटी होणार सहभागी। सीएम नमो युवा रनला दाखवणार हिरवा झेंडा। अतिवृष्टीमुळे 63 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन। भुजबळ मंत्रिमंडळात आहेत, मराठा आरक्षण जीआर का रद्द करून घेत नाहीत? फडणवीस आशेचा किरण या भुजबळांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवारांचा निशाणा। जामखेडमधील आमसभेत रोहित पवारांचा संताप। नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावरून अधिकाऱ्यांना झापलं। स्थानिकांनी आमसभेत मांडल्या होत्या तक्रारी। दिल्लीतील लवकुश रामलीलामध्ये रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका मॉडेल पूनम पांडे साकारणार। यावरून अयोध्येतील साधू संतांमध्ये नाराजी। मध्य रेल्वेवर आज ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक, तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक। ट्रान्स हार्बर मार्गावरही ब्लॉक असल्यानं प्रवाशांचे मेगा हाल। जीएसटी कपातीनंतर अमूलची ग्राहकांना मोठी भेट। 700 पेक्षा जास्त उत्पादनांच्या किमती केल्या कमी। अमूल तूप झालं 40 रुपये स्वस्त। हस्तांदोलन वादानंतर आज पुन्हा आशिया कपमध्ये भारत आणि पाक संघ येणार आमने सामने। मागील सामन्यात भारतानं पाकचा केला होता दणदणीत पराभव। पाकिस्तानची पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात नाचक्की। भारत पाकिस्तान सामन्यासाठी अँडी पायक्रॉफ्टचं मॅच रेफरी। हस्तांदोलन वादानंतर पीसीबीनं केली होती पायक्रॉफ्टना हटवण्याची मागणी। आणि मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार। 23 सप्टेंबरला पुरस्कार प्रदान करण्यात येणार। पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी मोठं वक्तव्य केले। आम्ही भाजपा शिवसेना युतीसाठी प्राधान्य देणार, मात्र ती युती प्रामाणिकपणे झाली पाहिजे असं गायकवाडांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 3-3 कोटींपर्यंत खर्च होतो आणि काही ठिकाणी तर एका व्यक्तीकडून 100 बोकड दिले जातात। पैसे खर्च करून मातीत जायचं का? आता स्थानिक स्वराज्य संस्था सोप्या राहिलेल्या नाहीत असं वक्तव्य आमदार संजय गायकवाडांनी केलं। आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार। आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे, ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे। कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो, आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो। त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं? आता काय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात? 1-1, 2-2 कोटी 3-3 कोटी, काही ठिकाणी तर 100 बोकडे एका जणाकडून। इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो। आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरल, जे मलकापूरचं ठरल, जे खामगावचं ठरल, तेच धोरण जर बुलढाण्यात ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत।